नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. उबाठा गटाचे 9 पैकी 7 खासदार त्यांची कोलांटेवडी मारून कसे परत एकनाथ शिंदेंकडे जाणार आहेत, म्हणजे शिवसेनेत जाणार आहेत. शिवबाठामध्ये होते ते शिवसेनेत जाणार आहे अशी चर्चा आहे. प्रत्यक्ष काय जातील काय नाही, अधिकृतरित्या त्यांची घोषणा केव्हा होईल ते सगळं पुढे होईल, कदाचित होणारही नाही. पण हे असं का घडतंय हे लक्षात घ्या. 2 वर्ष झाले हे शिवबाठामध्ये आहेत, इंडिया आघाडीमध्ये आहेत. आणि इंडिया आघाडीचं जे सगळं म्हैस पाण्यात आहे आणि अजून काहीच व्हायला तयार नाही, पुढं काही भवितव्य नाही. दुसरा जो एक झटका बसलेला आहे, म्हणजे जसं तृणमूलच्या खासदारांचं झालं. इंडिया आघाडीची अडचण काय झाली, विशेषतः काँग्रेसची. तमिळनाडूमध्ये ते ज्यांच्याबरोबर होते, निवडणूक लढवली, सगळं केलं. त्या DMKची सत्ता गेल्याच्या नंतर काहीच कोणाला न विचारता तातडीनं ह्यांनी पलटी मारली आणि आपले 5 आमदार घेऊन त्यांनी पाठिंबा जोसेफ विजय यांच्या पक्षाला जाहीर केला. त्याच्यातून जो झटका इंडिया आघाडीला बसला की हे केव्हाही पलटी मारू शकतात. ही जी अडचण आहे सगळ्यात मोठी गोष्ट, उलटही झालेलं आहे. म्हणजे आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवबाठानी आणि काँग्रेसनी काही युती केलेली नव्हती. त्यांनी राज ठाकरे बरोबर ठाकरे ब्रँडच्या नावाखाली सगळ्यांनी म्हणून चालवलं, तेव्हा त्यांनी पण काँग्रेसला झटका दिलेला. त्या केरळमध्ये हे एकत्र असलेले डावे आणि काँग्रेस एकमेकांच्या विरोधात लढलेले. आम आदमी पक्ष दिल्लीमध्ये एकत्र लढतो आणि पंजाबमध्ये एकमेकांच्या उरावर बसतो, किंवा त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिल्लीला विरोधात असतो. त्याच्यानंतर पश्चिम बंगालमध्ये आज जे सगळे तृणमूलचा विषय चाललेला आहे, ममताचा आणि काँग्रेसच्या गळ्यात पडायला लागल्यात. यांनी स्वतः त्यांचे अध्यक्ष असलेले गटनेते राहिलेले लोकसभेमध्ये अधीर रंजन चौधरीच्या पराभवासाठी युसुफ पठाणला प्रत्यक्ष तिथं आणलं आणि त्यांचा पराभव करून दाखवलेला. म्हणजे इंडिया आघाडीतल्या ह्या ज्या सगळ्या मारामाऱ्या आहेत, किंवा झारखंड मुक्ती मोर्चाच्या उमेदवाराच्या म्हणजे मनात त्यांच्या नसताना न विचारता स्वतःचा एक उमेदवार टाकला आणि काय जी नाराजी समोर आली. बरं, हे काही केवळ फक्त इंडिया आघाडीतल्या पक्षांवरची काँग्रेस दादागिरी करतो असं नाही. काँग्रेसच्या अंतर्गत जी गटबाजी ती पण संपायला तयार नाही. DK शिवकुमारांना मुख्यमंत्री केलं, ताबडतोब रामलिंग रेड्डी त्यांचे ज्येष्ठ मंत्री हवं ते खातं दिलं नाही म्हणून 2 दिवसात राजीनामा देतात. किंवा तेलंगणामधल्या मीनाक्षी नटराजन यांना मध्य प्रदेशमधून का तिकीट दिलं म्हणून आतून जे वाळवीनं पोखरल्यासारखं त्यांच्या विरोधातले कागदपत्र तेलंगणा गव्हर्नमेंटकडे मिळवून तिथले काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपला पुरवतात. भाजप आक्षेप घेतो, अर्ज रद्द होतो आणि बदल्यात भाजपचे 3 जण बिनविरोध निवडून येतात. शिवबाठाचे 9 पैकी 7 खासदार NDA मध्ये किंवा एकनाथ शिंदे बरोबर जात आहेत. त्याच्या मागचं कारण काय आहे? मी म्हणलं ना, जातील की नाही ते आपण थोडा वेळ बाजूला ठेवू. ही चर्चा काय आहे, ते का समोर यायला लागले सगळ्या या गोष्टी. इंडिया आघाडी मजबूत नाहीये, काँग्रेसचं आपसामधलं संपत नाहीये. म्हणजे 12 वर्ष झाले तुम्ही सत्तेच्या बाहेर आहात, तरी सुद्धा तुम्हाला जे व्यावहारिक शहाणपण म्हणतं राजकीय दृष्ट्या असलेलं ते यायला तयार नाही. मग असे जे कार्यकर्ते जे मूळ हिंदुत्ववादी होते, त्यांनी कित्येक वर्ष भाजप बरोबर, लोकसभेची तर प्रत्येकच निवडणूक 2024चा अपवाद, 2014ची विधानसभा तरी भाजप शिवसेनेने स्वतंत्र लढली होती. पण 1989 पासून 2024च्या आधीपर्यंत म्हणजे 19 पर्यंतची प्रत्येक निवडणूक ज्यांनी भाजप बरोबर लढवली, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती लढवली. राम मंदिर झालं, राम मंदिरमध्ये रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. हे सगळं गोष्टी समोर असताना त्याच्या विरोधात जे आहेत अशांच्या बरोबर आपण किती वेळ राहायचं, हा जो एक मुद्दा आहे त्याच्यामधला. आणि त्याहीपेक्षा थोडा काळापुरतं लोक तयार झाले, तुम्हाला निवडून दिलं, पण लगेचच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जो सपाटून पराभव झाला, त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुकांमध्ये हार जी पत्करावी लागली, त्या सगळ्यातून जो मुद्दा समोर येतो आहे की तो ह्या सगळ्या खासदारांना भयभीत करणार आहे, तो असा की तुम्हाला उद्या तुमचे मतदार दारात उभं करायला तयार नाहीयेत. आणि इकडं तर काही ज्या आघाडीमध्ये तुम्ही आहात एवढं सगळं करून त्याच्यामध्ये ते तर काहीच नाही. म्हणजे त्या सर्कशीमध्ये इकडचे दोर सोडून दुसऱ्याकडे जायचं असतं, म्हणून तुम्ही जेव्हा मधल्या काळात असता तर समोरचा दोर अलीकडे आला तर जाऊन पटकन पकडता येतो. इथली अडचण अशी, सोडला तो दोर गेलाच, पण तो जो समोरचा आहे झोका तो यायला तयार नाही ना, आणि आपण खाली पडणार, असं जे काही त्याच्यामधलं आहे ते लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की बरं, दुसरा एक मुद्दा, 2 लेख इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेले आहेत 12 जूनचे. अभिनव प्रकाश म्हणून जे आहेत त्यांचा एक लेख आहे की प्रादेशिकता ही कशी जनरेशन झेडला मंजूर नाही, त्याच्यामुळे प्रादेशिक पक्षांचं राजकारण कसं संकटात सापडलेलं आहे. आणि मनोज झा म्हणून RJDचे जे खासदार आहेत राज्यसभेतले, त्यांनी प्रादेशिक पक्षाच्या बाजूने लिहिलेलं आहे.
आता मुद्दा काय तो मी तुम्हाला सांगतो. जोपर्यंत केंद्रामध्ये नेहरूंचं सारखं सरकार होतं, बलिष्ठ असं इंदिरासारखं सरकार होतं, राजीव गांधींचं नाव मी यासाठी घेणार नाही की त्यांना ते फक्त ती पार्श्वभूमी इंदिरा गांधींच्या हत्येनंतरची मिळाली म्हणून एवढे खासदार मिळाले, ते अन्यथा नंतरच्याच निवडणुकीमध्ये ती पूर्ण अर्धीच झाली, 195च निवडून आली. पण तरी थोडंफार संशय आला तर आपण त्यांना फायदा देऊ. केंद्रामधलं एखादं बळकट सरकार होतं, ते त्यांच्या स्थानिक प्रादेशिक नेत्यांना फारसं वाव देत नव्हतं, त्यांचा अपमान करत होतं, म्हणून प्रादेशिक पक्ष बळकट झाले, वाढत गेले. आता काय अडचण झालेली आहे की नुसता वेगळा पक्ष सत्तेवरती आला केंद्रात असं नाहीये. 2014ला भाजप सत्तेवर आला असंही मी मानत नाही, कारण की नरेंद्र मोदी, अमित शहा सारखं वेगळ्या पद्धतीचं राजकारण करणारे लोक आहेत की ते राजकारण आधी भाजपही करत नव्हतं. त्यांनी ज्या नवीन पद्धतीचं सगळं राजकारण सुरू केलं, जातीची जी गणितं आधीपासून चालायची ती सगळी गणितं मोडून टाकली त्यांनी आणि नवीन पद्धतीची एक वोट बँक तयार केली. ती दोन पद्धतीने, एक तर प्रत्यक्ष हिंदुत्ववादी वोट बँक आहे, तळागाळातल्या लोकांसाठी वेगवेगळ्या योजनांचे डायरेक्ट फायदे पोहोचवायचे आहे, आणि त्याच जोडीनं तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे, जसं रस्ते, रेल्वे, वीज या संदर्भामधल्या ज्या सगळ्या नवीन गोष्टी आलेल्या आहेत. आणि दुसरीकडून म्हणजे आर्थिक सगळं हे जी उलाढाल नवीन पद्धतीची व्हायला लागली, ऑनलाईन पेमेंट चालू आहेत, GDPचे आकडे वाढलेले, देश 4थ्या नंबरची अर्थव्यवस्था कशी झाली 3ऱ्या नंबरकडे झेपावते, या सगळ्या गोष्टी. आता ह्याला जर तोंड द्यायचं असेल तर तुम्ही काहीतरी वेगळं तुमचं प्रादेशिक काही घेऊन बसाल, हे शक्य नाही ना. आता अडचण इथं आहे. शिवबाठाचे खासदार तिकडं जात आहेत, त्याच्यामधला एक राजकीय स्वार्थ आहे, ते तर प्रश्नच नाही, त्याच्यात काही त्यांचं काही बाजू घ्यायचं काही कारणच नाही, ते किती गळे गुजरे सगळ्यांना माहिती. मला तो नाही मुद्दा मांडायचा. असं का होतंय, जोपर्यंत तुम्हाला पर्यायी असं समर्थ असं राजकारण तुम्ही जोपर्यंत देऊ शकत नाही, तोपर्यंत हे अशी लोक म्हणजे बाकीचे सर्वसामान्य मतदार तुमच्या पाठीशी येणार नाही. केंद्रीय पक्ष जे आहेत, जे मजबूत आहेत, म्हणजे आज तर खरं तर भाजपला स्वतःचं बहुमत नसतानाही त्यांना तुम्ही बळकट समजता ना, कारण की त्यांची धोरणं 240 खासदार असताना सुद्धा धडाकेबाद असे निर्णय मोदी घेतात. नंतरच्या सगळ्या विधानसभा निवडणुका, म्हणजे त्याच्यानंतरचं एकही असं राज्य नाही की जिथं भाजपची सत्ता होती त्यांनी ती गमावली. जिथे नाही, तमिळनाडू काय किंवा केरळ काय ते ठीक आहे, पण जिथे त्यांची सत्ता होती तिथं त्यांनी ती गमावली असं होत नाहीये. म्हणजे हे जे काही विश्वास, त्याच्यामुळे प्रादेशिक पक्षांचं राजकारण कुठून अडचणीमध्ये सापडलेलं आहे की एक तर तुम्हाला कालपर्यंत जी उपेक्षा केंद्रीय नेतृत्वाने केली म्हणून तुम्हाला काहीतरी तुमच्या अस्मितेचे विषय समोर करता येतात, ते पुढच्या पिढीला मंजूर नाहीये, तसं होतच नाही. आता काँग्रेसला सुद्धा आता जग मारत केरळमधलंच उदाहरण आहे, VD सतीशांसारखा जो निर्णय तिथल्या लोकांनी घेतलाय, तुमच्या सहकारी पक्षांनी असो किंवा कुठलेही घटक असो, तुमच्या मनानं नाही करता येते तुम्हाला. मीनाक्षी नटराजनचा अर्ज तुम्ही रेटून पाहिला, पण स्थानिक लोकांनी कसा उलटून टाकला. त्या सगळ्यामुळं आता काय होऊन बसलेलं आहे माहिती आहे का, जी शिवबाटाची बोंब झालेली आहे की प्रादेशिक पक्षांना एक तर तुम्ही हे जे म्हणजे मोदी सारखं जे राजकारण करणारे त्यांच्याबरोबर राहा, मग त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा सगळा असा वेगळा अजेंडा असा राबवता येणार नाही. दुसरीकडून जर समजा तुम्हाला पर्याय उभा करायचा असेल, मग ते आता त्या दृष्टीनं तुम्हाला जोसेफ विजयच्या पक्षाकडे TVKकडे पाहावं लागेल. मग तुम्हाला असा वेगळा काहीतरी पर्याय द्यावा लागेल, फ्रेश आहे, त्याच्यावरती काही ठप्पा नाही. नंतर त्यांच्या वागण्यातून किंवा त्यांच्या प्रत्यक्ष कार्यशैलीतून जे काही दोष निर्माण होतील आणि त्यांना लोक जवळ करतील नाही तर दूर फेकतील, ती गोष्ट वेगळी. पण हा धडा कोणी सांगतच नाहीये. जेव्हा सक्षम असे पक्ष समोर होते आणि त्यांना पर्याय करायचा नवीन पद्धतीचं राजकारण, की सनातनला शिव्या देणे आणि ज्या पद्धतीने सगळं DMK आणि त्यांच्या राजकारण केलं होतं ते लोकांना आवडलं नाही. आणि दुसरा समर्थ पर्याय AIADMKच्या बरोबरचा भाजप त्यांना नको होता. मग त्यांनी काय केलं, लोकांनी समर्थपणे जोसेफ विजय सारखा एक पर्याय त्यांनी त्यांच्या पद्धतीनं निवडला. आता लक्षात घ्या, मी जोसेफ विजय हा पर्याय प्रादेशिक नाही, काहीतरी एक वेगळा फिनोमिना आहे, त्याची वाढ होईल की नाही, दुसऱ्या प्रदेशात तो जाईल की नाही, केरळमध्ये आपण पाय पसरणार आपला पक्ष, सगळं त्यांनी म्हणून पाहिलं. ते होईल की नाही मला शंका आहे. आणि जवळपास कुठल्याच प्रादेशिक पक्षाला दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन काही फार मोठं राजकीय दृष्ट्या करून दाखवता आलेलं नाही. सध्याचे जे सगळ्या सत्ताधारी आहेत त्यांच्या विरोधामधलं जर तुम्हाला राजकारण करायचं असेल तर तुम्ही जुन्या पद्धतीनं करून चालणार नाही. शिवबाठाच्या 9 पैकी 7 खासदारांना जर तिकडे जावं वाटत असेल, तृणमूल काँग्रेसचे तिथले जे आमदार आहेत ते म्हणतात आमचा वेगळा गट आहे, आमचा विरोधी पक्ष नेता द्या, पण केंद्रामध्ये मात्र म्हणतात की आम्हाला NDAत जायचं. संतवाणी, उद्धवा अजब तुझे खासदार खुणावते दार सत्तेचे.
इंडी आघाडीला शेंडाना बुडूक कोंबडी खुडूक झाली म्हणे. चालेना काहीच जादू करामती थंड बारामती सत्ताहीन. नवापैकी 7 आहेत तयार स्वागताला हार मिळेल का. एकनाथा पायी जाऊ या शरण चराया कुरण सत्तेचे गा. वाजवाया आहे हिंदुत्व ढोलकी प्रचारी बोलकी लोकांसाठी. कांत सरकशीचे वाघ सारे झाले लाचारित न्हाले सत्तेसाठी लाचारित न्हाले सत्तेसाठी. शरद पवारांचे खासदारांमध्ये चलबिचल सुरू झाल्याच्या बातम्या आहेत. ह्या अफवा असतीलही, मी परत सांगतो, पण त्यांना पुढचं भवितव्य काही दिसत नाही ना. शरद पवारांचे खासदार, शिवबाटाचे खासदार, त्याच्यानंतर तृणमूलचे खासदार, हे 3चे उदाहरणं आता तातडीनं समोरचे आहेत. तिघही प्रादेशिक पक्ष. जे पद्धतीचं राजकारण ह्यांच्या नेत्यांनी काही वर्षांपूर्वी केलं, नीट रेटून चालवलं, किंवा डीएमकेचे सुद्धा मी म्हणतो, डीएमकेचे खासदार केंद्रामध्ये त्यांना अनुकूल होतील अशी भूमिका, डायरेक्ट त्यांच्या बरोबर जातील की नाही असं नाही. 4 प्रादेशिक पक्षांच्या खासदारांचं, मी आमदारांचं म्हणत नाहीये, खासदारांची समस्या अशी निर्माण झालेली की तुम्ही ऑलरेडी ज्या आघाडी, विरोधी आघाडीमध्ये होता, तिला कुठलंही भवितव्य नाही. केवळ राजकीयच नाही, त्यांचे काही निर्णय पण तसे नाही आहेत. आणि ह्याच्या उलट जे सत्ताधारी आहेत त्याच्यातलं त्यांचं ते पक्ष, त्यांचं हिंदुत्ववाद, त्यांचं राजकारण, ह्याच्याही पेक्षा ती जी नवीन तंत्रज्ञान, बाजारपेठेची व्यवस्था आणि ही जी शैली त्यांनी आत्मसात केलेली आहे, त्यांच्या सगळ्या मतदारांचा तो रेट आहे ना. त्यांना विकासाची कामं तिथं झालेली पाहिजे आहेत. त्यांना सगळे हे जे बदल होत आहेत, नवीन मधले घडत आहेत, ते त्यांना पाहिजे आहेत. आणि त्या दृष्टीनं मतदारांचा पण एक फार मोठा रेटा तुमच्या लोकप्रतिनिधींवरती आता येताना दिसतो आहे. शिवबाटाचे 7 खासदार जातील नाही जातील हा तुलनेनं छोटा विषय आहे. पण हे जे सगळे इंडी आघाडीतले घटक पक्ष आहेत, केंद्रीय पातळीवरती म्हणतो मी, तर राज्यातलं नाही हे करत, ह्या सगळ्यांना नवीन पद्धतीचं राजकारण जर तुम्ही केलं तर ते तिथे टिकून राहतील. अन्यथा ते ताबडतोब बाजू बदलतील म्हणा, तटस्थ राहतील म्हणा, की अजून कुठला मार्ग अवलंबतील. बघूयात भविष्यात काय होतं ते. एक मात्र खरं, प्रादेशिक पक्षाचे जे खासदार केंद्रामध्ये आहेत त्यांची चलबिचल सुरू झालेली आहे. इथेच थांबू. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज